अरे आता मी आज नवीन विषयातून नव्हे करायचा. आज मी शाळेत एक नवीन उपक्रम घेणार आहे. अरे पैसे तुम्ही खूप उपक्रम शिवा. थँक्यू. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आणि तुम्ही एक शब्द देणार. तुम्ही त्याच्यावर 5 शब्द तयार करायचे आहे. हो गुरुजी. 5 शब्द तयार करायचे. मी तुम्हाला एक शब्द देतो त्याच्यावर तुम्ही 5 आडनावं सांगायची. पहिला शब्द आहे प्राणी. प्राणी. कोल्हे. लांडगे. तू 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 गुरुजी. चांगलं उत्तर दिलं. आणि तो रामाने दिसून राहिला शाळेत. राम्याचा आप्पा त्याने थोडं काय बाबा तुला भरपाई पाहिजे का मग देव वाटते का? मग बाटा भेटा मग तू माझ्याकडे पाहिजे ना. तू मला पाहून कंट्रोल कंट्रोल आप्पा. अरे ते झिंबरी हा सचिन बाबू. अरे अरे काय झालं बाबा? आता घाबरू नको. आप्पाच्या सोबत शाळेला घाबरू नको. मी आलो यासोबत. आता मी तुम्हाला याला एक प्रश्न विचारला त्याला चांगलं उत्तर दिलं. आता तुला मी एक प्रश्न विचारतो तू उत्तर द्यायचं आहे. तू मला अवयव प्रकारावरून एक प्रश्नाचं उत्तर सांगायचं. अवयव प्रकारावरून 5 आडनावं सांग. माय बाबाला सारे लोक आम्हाला गरीब गरीब बनते म्हणून मला या प्रश्नाचं उत्तर नाही येत. बरोबर ठीक आहे. तुला प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर चालेल पण तू रडू नको बाबू. तू रडू नको. त्याला येत नसेल तर मी सांगू का? नाक तोडे गाल फाडे डोळे फोडे टोक तेरे और मार तोडे तुझे नाही अरे ते झिंबरी दिसून आली. झिंबरी कुठे गेली रे? अरे झिंबरी कुठे गेली? झिंबरी तुला आता या दोघाही विद्यार्थ्यांनी चांगली प्रश्नाची उत्तर दिली. तुला एक प्रश्न विचारतो. तू भाजीपाल्यावरून मला 5 आडनावं सांग. त्यात काय केवढं सोपं लय हुशारायचो जिब्रे. जिब्रे लय हुशारायचो. हो सर मी थांबू सर. हो गुरुजी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारून अद्भुत करून टाकलं. आता तुम्ही आमच्या प्रश्नाची उत्तर द्या बरं. तुम्ही आम्हाला शारीरिक अवयव सांगा. शारीरिक अवयवावरून आता मला प्रश्न विचारत राहिले तर पाहून या प्रश्न 5 आडनावं सांगायचं आहे शारीरिक क्रियेवरून. आठवडे पोट दुखे हागे हागवणे उसे इसके पोते जलतारे. ठीक आहे तुम्ही आता शाळेमध्ये आणि शाळेमध्ये तुम्ही आपण आता नोकरी शकू. आता तू सगळ्यांवर असेल हा. लपून जोडून बुजून राहिले. और
आणि पडून गेला. काय नाव घेते हो वहिनी? कुठे घ्या ह्या बरं. काय त्यांचे काय त्यांचे रोमॅन्टिक लोचन काय त्यांचे रोमॅन्टिक लोचन बुद्धभूषण रावांचं नाव घेते आता का कुठून बेचारा चंद्र कसा दिसतो? चंद्र कसा दिसतो? माया नवऱ्याच्या तोंडातला फक्त एकच दात हलतो. माय बहिणी काय मॅडम तुम्ही घ्या बरे. कोर्टाच्या केसेसची प्रक्रिया लावली. कोर्टाच्या केसेसला प्रक्रिया लावली. साऱ्या भेटली गावलंय चांगली. गावलंय छप्पी रेलमध्ये कुठली छप्पी रेलमध्ये कुठली जाऊ नाही झाली वर मायावाली बदली. तुमचा नंबर आहे ना? 1 किलो रवा, 2 किलो खवा. 1 किलो रवा, 2 किलो खवा. और माझ्या नवऱ्याच्या डोक्यात आहे 5 किलो रवा. वाघाची ज्यांची डर काढी शब्द नाही धनंजयराव वानखेडे त्यांचं नावानं झालं 100% केळीच्या पानावर पाय कसा घेऊ? केळीच्या पानावर पाय कसा घ्या? माया नाव कोणाचं घेऊ? कोणाच्या बायकावर कोणाच्या बायकावर. अरे आपा कोणाची बायका स्वतःहून बायकेले नाव ठेवता. अरे आपा गोरी असो का काळी, उंच असो का बुटकी, अधिक शिका असो की शिक्षिका, अडाणी असो अडाणी आहे आणि शिक्षितही आहे, पण प्रत्येकाची बायको आपा प्रत्येकासाठी माधुरी दीक्षित आहे. बरं ठीक आहे. तर आता बघा सावित्री आई काय म्हणते आपल्याला. माझ्या लेकींनो हळदी कुंकू करा, पण ज्ञानाचं वाण वाटा, वाचनाचं वाण वाटा. पुस्तकाचं वाण म्हणजे ज्ञानाची कवळ आहे. म्हणून शासनानं महाभाषणाची चळवळ सुरू केली आहे. तुम्ही ती पुढे न्या, वाढवा. तुमच्यासाठी पुस्तकाचं वाण आणलंय. चढलेच नसते कधी या पेशाशी नाते, पाठीवर असते तुझ्या सेनाचे ओझे. चढलेच नसते कधी या पुस्तकाशी नाते, पाठीवर असते तुझ्या सेनाचे ओझे. पाठीवर असते तुझ्या सेनाचे ओझे. तुझ्या खिशाला आहे तुझे ही सावित्रीची दे, तुझ्या खिशाला आहे तुझे माझ्या ज्योतिबाची दे. तुझ्या खिशाला आहे तुझे ही सावित्रीची दे, तुझ्या खिशाला आहे तुझे माझ्या ज्योतिबाची दे. सब पडे पुस्तकाचा साठा, पुस्तकाचा साठा आणि समृद्धीला होता. या ठिकाणी महावाचन भविष्यवेधी शिक्षण याचा एक सामाजिक संदेश या हास्य जत्रेतून देण्यात आलेला आहे. यानंतर आणि हे